हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 19. करुणैव केलिही. करुणा ही त्यांची क्रीडा आहे. करुणा हाच स्वभाव. निर्वाण योग्यांचा करुणा हा स्वभावच आहे. येथे करुणा दाखवण्यात उपकाराचे ओझे ठेवले जात नाही. येथे दयाबुद्धी दाखवली जात नाही. येथे मदत केल्याचा भाव नाही, माणुसकीचा गहिवरही नाही. येथे उपकारांच्या, दयेच्या, मदतीच्या, माणुसकीच्याही पलीकडे साधी कृती आहे. एखादी नित्य कृती करावी त्याप्रमाणे निर्वाण योग्याकडून करुणा केली जाते. कोणाला करुणा दाखवली तर त्याचे श्रेय घ्यायला निर्वाण योगी तेथे थांबत नाही. करुणा केल्याचे फोटो नाहीत किंवा बातमीही छापून आणली जात नाही. स्वतःचा सत्कार उदो नाही. करुणा दाखवली म्हणजे आपण काही विशेष केले आहे असे त्यांना वाटत नाही. करुणा हे तर परमात्म्याचे काम आहे. करुणा हे कर्तव्य. दुसऱ्यावर करुणा करण्यासाठी सक्षम देह, क्षमता, शक्ती, बुद्धी, ताकद परमात्म्यानेच दिलेली आहे. हे सर्व त्याने त्यासाठीच दिले आहे. ते त्यासाठी वापरणे हे आपले कामच आहे. यात विशेष असे काहीच नाही. तसे न करणे म्हणजे परमात्म्याचा विश्वासघात करणे आहे. त्याचा वापर न करणे म्हणजे परमात्म्याने आपल्याला दिलेल्याचा अपमान करणे आहे. आपल्याला जास्त कमवण्याची संधी परमात्म्याने दिली आहे. ही संधी निराधार बालकांना, उपेक्षितांना, परित्यक्तांना, परमात्म्याचे काम करणाऱ्यांना उपयोगी व्हावी यासाठीच दिली आहे. या संधीचा वापर केवळ स्वतःसाठी करणे हा गुन्हा आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळालेले स्वार्थासाठी वापरणे ही चोरी आहे. करुणा ही लीला. आपण खेळाचा आनंद घेतो. खेळ हा खेळ खेळण्यासाठी म्हणून खेळायचा असतो. येथे हार जीत हा खेळाचाच एक भाग आहे. कोण हरले, कोण जिंकले हे गौण असते. आपण खेळ उत्तम केला, संपूर्ण क्षमतेने केला, पूर्ण कौशल्याने केला, खेळाचा मनमुराद आनंद घेतला, हेच जास्त महत्त्वाचे असते. खेळ खेळण्यात आनंद, मौज, मजा हीच भावना असली पाहिजे. याचप्रमाणे निर्वाण योग्यांचा करुणा हा एक खेळ आहे. ती त्यांच्यासाठी लीला आहे. त्यात ते काहीही हेतू ठेवत नाहीत. आपण वेळीच एखाद्याच्या उपयोगी झालो यातच आनंद असतो. दुसऱ्याची अडचण निवारण झाली याचाच आनंद असतो. अडचण कोणाला होती यापेक्षा अडचण वेळेवर निभावून गेली हेच महत्त्वाचे असते. करुणा हे काही काम नाही. त्यासाठी काही कष्ट होत नाहीत. त्यासाठी काही विशेष केले जात नाही. तेथे काही करण्याचा आव नाही. तेथे काही व्यवहार नाही की हिशोब नाही. त्याची जराही वाच्यता नाही. जसे काही आपण स्वतःसाठी जेवावे तसेच दुसऱ्याला घास भरवावा. आपण कपडे घालावेत तसेच दुसऱ्याला कपडे घालायला द्यावेत. यात काही केल्याचे श्रम नाहीत. काम केले की मागे वळून न पाहता तेथून सहजच दूर निघून जाणे आहे सहजावस्था. निर्वाण योग्यांना निष्काम कर्म करावे लागत नाही. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्माच्या फळाचा त्याग करणे, फळ परमात्म्याला अर्पण करणे वगैरे हे असले त्यांना तत्व समजतही नाही. करुणा ही त्यांची सहजावस्था आहे. यात कसलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोबदल्याचा प्रश्नच येत नाही. तसे त्यांच्या मनातही येत नाही. आपल्याकडून काही काम घडले आहे हेच त्यांना माहीत होत नाही. ते वर्तत असतात आणि कर्म होत असते. रानात फुले फुलतात, फळे बहरतात, निसर्ग आपले सौंदर्य विखुरतो, मोर नृत्य करतो, पक्षी कुंजन करतात, पशु क्रीडा करतात. त्यांचा तेथे कोणी फोटो काढायला बसलेला नसतो, कोणी टाळ्या वाजवायला नसतो, कोणी स्तुती करायला नसतो, कोणी गुणगान गायला नसतो. तरी हे सर्व होत असते कशासाठी?
हे सर्व केवळ आनंदासाठी चाललेले असते. निर्वाण योगी करुणा करतो ते केवळ तसे करण्यासाठी तो करतो. त्यात कसलाही काहीही हेतू नाही. हा त्याचा स्वभाव आहे. हे त्याचे नित्य आचरण आहे. हे त्याचे नित्य जीवन आहे. हे त्याचे नैसर्गिक जगणे आहे. हीच त्याच्या जीवित असण्याची सहजावस्था आहे. फुलामधून सुगंध दरवळतो, बस दरवळतो. निर्वाण योग्याकडून करुणा केली जाते, बस केली जाते. हरिओम.